नमस्कार मंडळी, वेलकम क्रिकेट अँड मच मोर. तर मित्रांनो, कालचा बहुचर्चित भारत पाकिस्तान सामना पार पडला. खरं तर या सामन्याचं काहीच नव्हतं. या सामन्यात सांगण्यासारखं रिपोर्टिंग करावं असं खरं काही नव्हतं. कारण कसं आहे माहिती आहे का, आता हा जो इतका काय म्हणायचं त्याला असमान प्रतिस्पर्ध्यांमधला सामना होता की त्याच्यामध्ये काय चुरस वगैरे होणार नव्हतीच. तसंच झालं. इतक्या आरामात हा सामना आपण जिंकलो. तसंच होणार होतं आणि हा कपसुद्धा आपण जिंकणार आहोत. पण कालचा जो सामना होता त्या सामन्याला म्हणजे खरं तर प्रेक्षकांचाही प्रतिसाद नव्हता. अगदी टी व्ही समोरच्या प्रेक्षकांचा प्रतिसादही अत्यल्पच असणार. पण कसं आहे, आता आय सी सी इव्हेंट आहे, काही काही गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत. खरं तर या टीमबरोबर खेळायला नाही पाहिजे, खरंच आहे, खेळावं लागतं, पण त्याप्रमाणे खेळलो आपण. पण एका गोष्टीचा आनंद आहे की पाकिस्तानला कुठल्याही फील्डमध्ये हरवलं की ते बघण्यामधली मजा वेगळीच असते. काल तसंच झालं. काल टॉस जिंकून त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग घेतली. त्यांना काय 200 वगैरे रन वगैरे करू असं काय स्वप्न पडत होते का काय माहिती नाही. आपल्या बॉलिंग अटॅकसमोर असे स्वप्न पाहायची हा सुद्धा एक मोठेपणाच आहे जो त्यांनी केला. आणि ॲज एक्सपेक्टेड कसे बसे रडत खडत 130च्या जवळपास पोचले. तेही पोचले नसते. त्यांचा तो सो कॉल्ड कोण तो स्वतःला बुमरा समजतो शहाणा, काही 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 त्याच्या बॉलिंगमध्ये दम नाही आहे. पण पाकिस्तानवाले त्याला हे करत ओव्हर रेट करतात. तू काय नाव आफ्रिदी, शहनशाह आफ्रिदी. त्यांनी शेवटी त्याचे एक डोळे मिटून मारलेले 4 छक्के बसले. त्यामुळे निदान स्कोअर 100च्या पुढे तरी गेला, नाही तर 100मध्येच गुंडाळलं असतं. ठीक आहे, असं थोडं तरी आपल्या बॅट्समनना बॅटिंग प्रॅक्टिस हवी होती म्हणून हे 127. ठीक आहे. कालचा जो परफॉर्मन्स होता तो सांघिक परफॉर्मन्स होता. आता बॉलिंगमध्ये बघा, बुमरा, हार्दिक ओपनिंग स्पेलमध्ये त्यांनी पहिल्याच याला एक विकेट काढली, आपलं काम केलं. तो त्यांचा सो कॉल्ड कोण तो फार चांगला ओपनिंग बॅट्समन आहे वगैरे वगैरे, काय नावं पण नाहीत त्या पोरांची. सईम आयुब. त्या सईम आयुबला हार्दिक पांड्याने चष्मा पेट दिला. दोन्ही सामन्यामध्ये 0वर बाद झाला तो. त्यानंतर तिकडून बुमरानी एक विकेट काढली. म्हणजे 2 ओव्हर नंतर 2 आऊट 6 होता. 3 आऊट 6 पण झाला असता, पण तो रिव्ह्यूमध्ये वाचला. ठीक आहे. आणि गंमत म्हणजे कॉट बुमरा बोल्ड हार्दिक, कॉट हार्दिक बोल्ड बुमरा. प्रत्येक गोलंदाजाने आपलं काम केलेलं आहे. मला सगळ्यात कौतुक वाटतं आपल्या द बेस्ट कुलदीप यादवला जे इंग्लंडमध्ये बेंचवर बसायला लागलं. त्याचा सगळा राग त्यांनी पहिल्या मॅचमध्येही काढला होता, पण ती टीम लिंबू होती. या मॅचमध्ये तो सगळा राग त्यांनी यासमोर पाकिस्तानच्या ऑर्डिनरी जे बॅट्समन आहेत त्यांच्यावर काढला. 4 ओव्हर 18 रन 3 विकेट. त्याचे जे स्पिन होते ना, गुगलीज, त्यानंतर रिस्पिन, काही कळत नव्हते ना. फक्त 3च विकेट मिळाल्या. काय हे ती पार्ट ऑफ द गेम. 5 विकेटच काढल्या असत्या खरं तर. त्याने सगळ्यांनी विकेट काढल्या. बुमराने पहिल्या स्पेलमध्ये पहिला सलग 3 ओव्हरचा स्पेल दिला. सूर्यकुमार यादव इज अ बेस्ट कॅप्टन. मस्त करतो तो कॅप्टनशिप. कालसुद्धा त्यांनी सलग 3 ओव्हर पहिला दिल्या बुमराला. बुमराने पहिल्या स्पेलमध्ये एक, दुसऱ्या स्पेलमध्ये एक, 2 विकेट काढल्या. हार्दिक पांड्याने एक महत्त्वाची विकेट दिली. कुलदीपने 3 विकेट दिल्या. आणि अक्षर पटेल लिप्स अँड बाउंड म्हणतात ना, तशी प्रगती आहे त्याची. त्यांनी 2 विकेट काढल्या. शेवटी या शहनशाहचे जर ते डोळे मिटून मारलेले सिक्सर बसले नसते तर यांच्या 100 धावाही दिसल्या नसत्या. 130च्या आसपास कुठेतरी रखडले. ते आम्ही आरामात पार करणार होतोच, त्याप्रमाणे ते केले. बॅटिंगमध्ये पुन्हा सांघिकच हे होतं. आपला अभिषेक इतका फॉर्मात आहे. त्यांनी खरोखर कचरा करणे म्हणतात ना, आपण गल्लीत म्हणतो पिसं काढली, या बॉलिंगचं तेच केलं त्यांनी. 13 बॉलमध्ये 31 रन. गेम सेट मॅच संपलं होतं खरं तर तिथे. सगळं उरलेलं जे काम होतं ते सूर्याने आणि टिळक यांनी केलं. आणि शेवटी याच्या साथीला शिवम दुबे होता. आता इव्हन ह्याचंसुद्धा बघा, आपला टेस्ट मॅचचा कॅप्टन शुभमन, त्यांनी फक्त 10 रनचीच खेळी आहे 7 बॉलमध्ये. पण त्या 7 बॉलमध्ये त्यांनी ह्याचा
मॉरल डाऊन करून टाकला त्यानं. स्वतःला बुमरा समजतो ना तो, सो कॉल्ड बुमरा फ्रॉम पाकिस्तान, शहनशाह, त्याचा कचरा करून टाकला, फोडली बॉलिंग त्याची. त्यानंतर उरलेलं काम मग सूर्याने आणि केलं, मॅच जिंकली. मॅच जिंकल्यानंतर सगळ्यात मस्त महत्त्वाचं सगळ्यांना आवडलेलं जेस्चर म्हणजे शिवम दुबे आणि सूर्या दोघांनी एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट केलं, तंबूत गेले. इवन सामना संपल्यानंतर सुद्धा सूर्याचं जे होतं ते खरोखरच खूप चांगलं बोलला तो. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे आपले निष्पाप नागरिक मेले त्यांना आणि आपल्या आर्म फोर्सेसना त्यांनी हा सामन्याचं हे भाल केलं. फार योग्य होतं ते जेस्चर, खूप चांगलं झालं. कालच्या सामन्यात एकूण खरं तर हे असं आहे ना की ह्या एशिया कपला काही मजा नाहीच आहे, कारण रँकिंगमध्ये 1 नंबरची टीम, त्याच्यानंतर त्याला आव्हान देणारी दुसरी टीम जी आहे ती रँकिंगमध्ये 7व्या-8व्या नंबरची आहे. कसं काय होणार कॉम्पिटेटिव्ह मॅचेस? तसंच होतं आहे. मला वाटतं फायनल बहुतेक भारत अफगाणिस्तान यांच्यामध्ये पडेल आणि यांच्यामध्येच पडावी. पाकिस्तानच्या बरोबर आता पुन्हा सामना नकोच, झाला एवढा पुरे आहेत, आरामात जिंकलो आपण. ही टीम चांगलीच आहे. आता सुरुवातीला हे सामने सुरू व्हायच्या आधी अश्विन म्हणाला होता की या टीममध्ये काय मजा येणारच नाही आहे, कारण कॉम्पिटिशनच नाही आहे. आता ह्यांना कॉम्पिटिशन जर करायची असेल तर आपल्या 2-3 संघ उतरवले असते तर थोडी कॉम्पिटिशन झाली असती. पण मित्रांनो, माझ्या डोक्यात एक आलं की हा जो कालचा आपले प्लेईंग 11 होते, या प्लेईंग 11ला फाईट देतील, किंबहुना यांना हरवतील सुद्धा कदाचित, असा एक संघ आशियामध्ये आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो, मी तो नोट केलेला आहे, तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला पटतं का बघा. ओपनिंगला असेल, कॅप्टन असेल या संघाचा श्रेयस अय्यर, ओपनिंगला असतील यशस्वी आणि वैभव सूर्यवंशी. 1 डाऊनला थोडं स्टॅबिलिटीसाठी आपण KL राहुलला पाठवूया. चौथा अर्थातच श्रेयस अय्यर, 5वा ऋषभ पंत, एक्स फॅक्टर अँड विकेट किपर. त्यानंतर 6व्यावरती येईल रिंकू सिंग, 7वा नितीश कुमार रेड्डी असेल, 8वा वॉशिंग्टन सुंदर असेल, 9वा बिश्नोई, 10वा सिराज आणि 11वा अर्शदीप सिंग. मग काहीतरी आपल्याला ज्याच्यामध्ये फाईट म्हणतात ना, असं काहीतरी बघायला मिळेल. तो एक संघ खेळवावा अशी मला ICCला विनंती करावीशी वाटते या आशिया कपमध्ये. आता इथे मी रोहित नाही विचार केला, विराटचा विचार नाही केला, जडेजाचा विचार नाही केला, कारण त्या तिघांनी ऑलरेडी रिटायरमेंट दिलेली आहे. ते सोडून आपल्याकडे मयांक आहे, कितीतरी आहे, तो युजवेंद्र चहल आहे. खरं तर आणखीन एक टीमसुद्धा होऊ शकते आपली. एवढं सध्या आपलं म्हणजे सुस्थितीत आहे संघ आपला. तर मित्रांनो, हा संघ तुम्हाला कसा वाटतो? एशिया कपमध्ये हा एक संघ असू दे का? तुम्हाला काय वाटतं तेही मला सांगा. कालचा जो सामना झाला तो आपण आरामात जिंकलो, हा आपण जिंकणारच आहोत. आणि फायनलला मला वाटतं आपली गाठ पडायचीच असेल तर मग अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेबरोबरच पडावी आणि तसंच होईल आणि तेही आपण जिंकणार आहोत. तर मंडळी, तुमचं मत काय आहे तेही मला समजून घ्यायला आवडेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरं आहे, तर मग भेटूया पुन्हा. बाय.